थँक्यू मनीषा, आठवण करून दिली. आपण आज ग्रहांची उच्च निचता बघतोय, कारण ज्यावेळी आपण जेव्हा मंगळ दोषाबद्दल बघतो, तर मंगळ हा ज्या ज्या स्थानांमध्ये असतो त्या त्या स्थानावरून बाकीच्या स्थानांवर दृष्ट्या टाकतो. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलं त्या दृष्ट्या आणि मग ग्रहांची उच्च निचता समजणं गरजेचं आहे. कुंडलीवरनच समजेल तुम्हाला जास्त, असं सांगण्यापेक्षा कुंडलीवरनं पटकन लक्षात येईल. त्या आपण 12 राशी कुंडलीमध्ये मांडल्या. आता पहिली रास आहे ही मेष. तर मेषेमध्ये हा उच्च कोणता ग्रह होतो, तर रवी. मेषेमध्ये रवी हा उच्च होतो. आणि मेषेमध्ये शनी हा काय होतो, निचेचा होतो. म्हणजे रवी उच्चीचा आणि शनी हा निचेचा होतो. का शनी निचेचा होतो? का तर 7वी भाव, आता बघा रवी इथे निचेचा होतो. तुळेमध्ये काय होतो, रवी निचेचा होतो आणि शनी इथे उच्चीचा होतो. का तर ह्या बघा, या दोन्ही परस्पर राशी आहेत. आणि मी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की प्रत्येक ग्रह हा आपल्या 7व्या ग्रहा स्थानामध्ये काय होतो, निचेचा होतो. तर त्याच्यामुळे रवी हा तुळेत निचेचा होतो आणि शनी हा मेषेत निचेचा होतो. आता इथे वृषभेमध्ये उच्चीचा कोणता ग्रह होतो, तर चंद्र. चंद्र हा वृषभेत उच्चीचा होतो. हे शुक्राची रास आहे, पण चंद्राला मी मानवते म्हणून चंद्र हा वृषभेमध्ये उच्चीचा होतो आणि वृश्चिकेमध्ये चंद्र इथे निचेचा होतो. चंद्र म्हणजे वृश्चिक राशीचा अष्टम स्थान नाही घ्यायचं इथे. 8 नंबरच्या म्हणजे 8 नंबरची राशी कुठे येऊन दे 12 स्थानामध्ये, त्याच्यामध्ये चंद्र असला तर चंद्र हा निचेचा समजायचा. मेषेमध्ये जेव्हा शनी कोणत्याही स्थानात बसलेला असेल तर शनी हा निचेचा झाला. आणि रवी हा तुळेमध्ये म्हणजे ह्या 7 नंबरचा जो अंकाची रास आहे तूळ, त्याच्यामध्ये जेव्हा रवी बसलेला असतो कोणत्याही स्थानात, तर तो काय झाला, निचेचा झाला. आता कर्क मध्ये काय होतो, मंगळ निचेचा होतो. मध्ये मंगळ निचेचा आणि इथे उच्चीचा कोण होतो, तर गुरु. गुरु इथे उच्चीचा होतो. आणि अगदी त्याच्या अपोजिट पाहायला गेलं तर दशम स्थानामध्ये म्हणजे मकर राशीमध्ये मंगळ उच्चीचा होतो. मंगळाला मकर रास मानवते. ही आहे शनीची रास, पण बघा शनीच्या राशीमध्ये मंगळ उच्चीचा होतो. तसं पाहायला गेलं तर शनी मंगळ हे शत्रू आहेत. दोघं एकमेकांना अजिबात नजरेसमोर न धरणारे ग्रह आहेत. पण मंगळ हा त्याच्याच राशीमध्ये दशमामध्ये कर्मस्थानामध्ये काय होतो, उच्चीचा होतो. आणि इथे गुरु निश्चितचा होतो.
गुरु हा मकरेमध्ये म्हणजे शनीच्या राशीला गुरु काय होतो, नीच होतो. याच्यामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये ह्या दोन राशीमध्ये कोणताही ग्रह उच्च नीच होत नाही, कारण ही रवीची रास आहे. आणि रवीची रास हा रवी कोण आहे, मी सांगितलं राजा आहे. आपला पिता, पती, अधिकार हे सगळं आपण कुठून बघतो, सिंह राशीवरनं. म्हणून राजा कधीही कोणाला उच्च निच्चेचा भेदभाव देत नाही, तो जनतेला काय समान नजरेने बघत असतो. म्हणून ह्या राशीमध्ये कोणताही ग्रह निचेचा होत नाही. ही कुंभ रास वायू तत्वाची शनीची मूल त्रिकोण रास आहे, त्यामुळे शनीच्या ह्या राशीत सुद्धा कोणताही ग्रह उच्च निचेचा होत नाही. आता षष्टामध्ये इथे काय होतो, ही ही बुधाची रास आहे, ही मूल त्रिकोण रास आहे. पण बुध हा इथे उच्चीचा होतो आणि मीनेमध्ये काय होतो, निश्चितचा होतो. आणि इथे शुक्र उच्चीचा होतो. शुक्राला मीन रास ही मानवते, म्हणून इथे शुक्र उच्च होतो. आणि इथे काय होतो, शुक्र नीच होतो. कन्येमध्ये शुक्र नीच होतो. इथे बुध उच्च असतो कन्येत. बुधाची उच्च रास उच्च असते, त्याच्यामुळे बघा. आता इथे राहिला राहू. मिथुनेमध्ये राहू उच्च होतो आणि केतू निचेचा होतो. आणि धनुमध्ये केतू उच्चीचा होतो आणि राहू निचेचा होतो. आता इथे राहू आणि केतू हे उच्च नीचे का होतात बघा. मिथुन रास आहे, मिथुन रास ही बुद्धीची रास असते. मिथुन राशीच्या लोकांना अफाट बुद्धी असते, त्यांच्याकडे तर्कज्ञान हे खूप छान असतं. त्याच्यामुळे हे पराक्रम स्थानाला रास दिली. का तर पराक्रम स्थान तुमचे हात आणि बुद्धी ह्याच्यावर तुमचा पराक्रम असतो. आणि राहू राहू हा काय आहे, तर डोक्याने चालणार आहे. आणि केतू म्हणजे राहू म्हणजे सर्पाचं डोकं आणि केतू म्हणजे सर्पाची शेपटी. आता राहूला डोकं आहे, पण ते डोकं कसं आहे, जेव्हा मिथुनेचा राहू असतो एखाद्याच्या पत्रिकेत, तर हा राहू कसा असतो, हुशार असतो. पण हा जरा कुठेतरी आहे ना, म्हणतात ना फसवेगिरीमध्ये किंवा म्हणतात ना, एखाद्या आपण असं म्हणतो ना, जेव्हा आपली सोच थांबते त्याच्या पुढे एखाद्या गुन्हेगाराची सोच चालू होते, तर इथे राहू तशी बुद्धी देतो. आणि केतू केतू हा धनु राशीमध्ये उच्चीचा होतो. का तर केतूला म्हणतात म्हणजे भौतिक सुख काय हे केतूला माहिती नाही. का तर केतू हा शेपूटचा भाग आहे, त्याला दिसतं का, काही दिसत नाही. त्याला कुठे जायचं असेल तर तोला आवाज आला तर आवाजाच्या दिशेने तो शेपटी आपटत आपटत पुढे जातो, कारण त्याला दिसत नाही. तो आवाजाच्या दिशेने आपल्या शेपटीने पुढे जातो. पण राहूला दिसतं, म्हणून राहू काय करतो, वातावरणाच्या हिशोबाने तो चांगले आणि वाईट इफेक्ट देतो. पण केतूचं तसं नाहीये, म्हणून केतू काय करतो, त्याला दिसतच नाहीये कुठे जायचं, कोणता रस्ता कुठे काय. त्याच्यामुळे तो नेहमी काय करतो, गुरुला धरून चालतो. कारण तो काय विचार करतो की मला दिसत नाही, तर मला मार्ग दाखवणारी कोणती एक आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणून तो धनु राशीमध्ये केतू उच्चीचा होतो. तर हे अशा पद्धतीत हे उच्च आणि निच्चेच आहे. आता त्याच्यानंतर ह्या सगळ्यांच्या आपल्याला दृष्ट्या बघायच्या. आता दृष्टीमध्ये पाहायला गेलं तर रवीला
रवीला फक्त एकच दृष्टी आहे, कोणती? 7वी दृष्टी. 7वी दृष्टी म्हणजे रवी ज्या स्थानात बसला असेल त्या स्थानानुसार तो अगदी असं समोर 7व्या दृष्टीला बघणार. म्हणजे आता रवी इथे बसलाय तर इकडे बघणार. रवी चतुर्थात बसला असेल तर तो दशमाला बघणार. तो बाकी इकडे तिकडे कुठेही बघणार नाही. त्याची दृष्टी अशी फक्त सरळ त्याच्या 7व्या घरात जाते. चंद्र, चंद्राला सुद्धा फक्त एकच दृष्टी आहे, 7वी. म्हणून चंद्र सुद्धा जिथे बसला तर चंद्र इथे बसला, इथून कुठे बघणार? तो त्याच्या 8व्या स्थानाला बघणार. म्हणजे त्याचं जे समोर 7वं स्थान आहे त्याला बघणार. त्याच्यानंतर बुध, बुधाला सुद्धा 7वी दृष्टी. शुक्र, शुक्राला सुद्धा 7वी दृष्टी. म्हणजे हे सगळे ग्रह फक्त 7व्या दृष्टीने समोर बघणार. त्याच्यानंतर चंद्र, बुध, गुरु, गुरुला किती दृष्ट्या आहेत? तर 3 दृष्ट्या आहेत. गुरुला 3 दृष्ट्या कोणत्या? 5, 7, 9. 5, 7, 9 म्हणजे कसा? आता गुरु इथे बसलाय, आता इकडनं गुरु 5व्या स्थानाला बघणार. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे गुरु कुठे बघणार? अष्टमाला. त्याच्यानंतर 7वी दृष्टी कुठे आली? 6, 7 इकडे आली. 9वी दृष्टी कुठे आली? 8, 9 म्हणजे इथे आली. म्हणजे गुरु कोणत्या कोणत्या स्थानाला बघणार? 5व्या दृष्टीने अष्टम स्थान, दशम स्थान आणि व्यय स्थान. म्हणजे तो चतुर्थात बसला आहे म्हणून. पण आपल्या जन्मकुंडलीमध्ये गुरु कुठेही बसला असेल तर तिकडनं 5वं स्थान, 7वं स्थान आणि 9वं स्थान आपण बघायचं. आता गुरु इथे निचेच आहे, बघू आता निचेच आहे तर गुरु 5व्या स्थानाने कुठे बघतो? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे गुरु कुठे बघतो? कुटुंब स्थानाला बघतो. 7व्या स्थानाने गुरु कुठे बघतो? सुखस्थानाला बघतो. आणि 9व्या दृष्टीने कुठे बघतो? तर रोग ग्रह किंवा रिपू स्थानावर बघतो. म्हणजे गुरु मग इकडनं इथे बघतो. म्हणजे अशा पद्धतीत गुरुच्या ह्या 7 दृष्ट्या आहेत. त्याच्यानंतर येतो मंगळ. मंगळाला किती दृष्ट्या आहेत? 4, 7, 8. म्हणजे मंगळाला किती दृष्ट्या आहेत? तर 4थी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 8वी दृष्टी. आता मंगळ इथे आहे, मग इकडनं मोजायचं. 1, 2, 3, 4. म्हणजे मंगळ 4थ्या दृष्टीने कुठे बघतो? सप्तमाला. त्याच्यानंतर 7व्या दृष्टीने कुठे बघणार? तर दशमाला. कारण 7वी दृष्टी म्हणजे अगदी समोरची दिशा, समोरचं स्थान म्हणजे. आणि 8वी दृष्टी कुठे येणार? लाभ स्थान. म्हणजे मंगळाच्या 4 दृष्ट्या, 1, 2, 3. त्या झाल्या मंगळाच्या 4 दृष्ट्या. त्याच्यानंतर शनी, शनीला सुद्धा 3 दृष्ट्या आहेत. शनीच्या 3 दृष्ट्या कोणत्या? 3, 7, 10. म्हणजे शनी हा 3ऱ्या स्थानाला बघणार. 1, 2, 3. म्हणजे इकडे शनी बसलाय म्हणून ते पराक्रम स्थानाला बघणार. 7वी दृष्टी कुठे आली? इथे आली. त्याच्यानंतर 10वी, 8, 9, 10. हे इथे म्हणजे शनी 3रं स्थान, 7वं स्थान आणि 10वं स्थान असं बघणार. आता शनी इकडचा घेतला तर इकडचं 3रं स्थान कोणतं आलं? 1, 2, 3 म्हणजे हे आलं, बरोबर. त्याच्यानंतर 7वं स्थान आलं तुमचं लग्न स्थान. त्याच्यानंतर 8, 9, 10 म्हणजे कुठे बघतो? पुन्हा सुखस्थानाला. म्हणजे हे ग्रह ज्या ज्या स्थानाला बघतात तर त्या त्या स्थानानुसार ते आपल्याला इफेक्ट देत असतात. आता ज्यावेळी हे जे 3 ग्रह आहेत, आता ह्याच्यामध्ये बघा हे 3 ग्रह शुभ आहेत, चंद्र, बुध, शुक्र.
तर हे जेव्हा कोणत्या पापग्रहाला तरी बघत असतील तरी पापग्रहाचा जो आपल्यावर होणारा परिणाम आहे तो थोड्या प्रमाणामध्ये कमी होतो. पण रवी हा सुद्धा एक पापग्रह मानला जातो. भले तो एक सूर्य आहे, आत्मा आहे, आपण त्याला राजा समान बघतो, पण तो कसा आहे, क्रूर आहे. क्रूर पण कसा, का क्रूर आहे, तर त्याची ऊर्जा, सूर्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कशी आहे, एकदम कडक आहे. आपल्याला ऊन सहन होतं का? आपण उघड्या डोळ्याने आपण सूर्याकडे बघतो का? आपण म्हणजे सूर्य उदयाच्या वेळी सुद्धा आपण सूर्याला बघू शकत नाही. एक मिनिटाच्या वर का एक सेकंदापर्यंत आपण बघून नंतर बघू शकत नाही, का तर त्याच्यामध्ये ती प्रखरता आहे. म्हणून सूर्याला सुद्धा एक पापग्रहामध्ये धरल्या जातो. आता गुरु, गुरु हा काय आहे, शुभ ग्रह आहे. मंगळ आणि शनी म्हणजे रवी, मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, प्लुटो, नेपच्यून हे सगळे काय झाले, पापग्रह झाले. आता पापग्रहांमध्ये फक्त शुभग्रह हे 4 आणि पापग्रह एवढे. तर ह्या 4 ग्रहांच्या ज्या ज्यावेळी दृष्ट्या पापग्रहांवर पडतात तर त्या त्यावेळी त्यांचा आपल्यासाठी जो काय म्हणजे त्यांच्या दशेनुसार आपल्याला त्रास होणार असतो, तर ह्या ग्रहांमुळे थोडा कमी सोसावा लागतो, का तर ह्या ग्रहांची त्यांच्यावर दृष्टी आहे म्हणून. आता राहू, तर राहूला दृष्ट्या किती आहे, तर राहूला 3, 5, 7, 9 आणि 11. 3, 5, 7, 9, 11 आणि तेवढ्याच केतूला सुद्धा आहे. केतूला सुद्धा सेम, राहू आणि केतू सेम. बाकी हर्षल, प्लुटो ह्यांना फक्त 7व्या दृष्ट्याच आहे. प्लुटो, नेपच्यून यांना काय 7वी दृष्टी. तर ह्या आपल्या अशा दृष्ट्यांनुसार आपल्याला सगळं बघावं लागतं. तर राहू, राहू ज्या ठिकाणी बसला असतो ना, तर राहू केतू हे नेहमी वक्री असतात. वक्री म्हणजे काय, तर ते असे मागे बघणारे असतात. राहू केतू हे सरळ बघत नाही, हे बाकीचे ग्रह कसे समोर बघतात, पण राहू केतू हे नेहमी पाठी बघत असतात. म्हणजे ते नेहमी मागच्या घराला बघत असतात. म्हणजे राहू इकडे बसलाय तर राहू ह्या हे स्थान खराब करणार, हे नाही, हे स्थान खराब करणार, कारण तो उलटा मागे बघतो. आणि राहूच्या ज्या दृष्ट्या आहेत त्या सुद्धा कशा मोजायच्या, मग उलट्या मोजायच्या. बाकीच्या कसं आपण सरळ मोजत, पण राहूच्या उलट्या. राहू केतू हे उलटे मोजायचे. 2, 3 इकडे आलं राहूची दृष्टी, त्याच्यानंतर 4, 5 इकडे आली, मग 6, 7 इकडे त्याची दृष्टी आली आणि 9वी दृष्टी कुठे आली, 9. म्हणजे राहू किती स्थानं घेतो, म्हणजे राहू ही एवढी स्थानं राहू केतू घेतात. त्यामुळे ह्या राहू केतूंच्याही दृष्ट्या असतात. हर्षल, प्लुटो, नेपच्यून ही फक्त एक 7वी दृष्टी असते त्यांना. तर ह्या पद्धतीने आपले हे उच्च नीच ग्रह आणि दृष्ट्या तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या म्हणजे मग मला रस. आता ह्याच राशीमध्ये नीच का होतात, ह्याच राशीमध्ये उच्चचे का होतात, तर त्याचा सगळा अभ्यास आपल्याला जो आपली कार्यशाळा आता घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं तुम्हाला विश्लेषण मिळेल, की गुरु हा कर्केमध्ये उच्चीचा का होतो आणि मकरेत नीचीचा का होतो. तर ह्या सगळ्या राशींचं तुम्हाला विश्लेषण हे आपल्या येणाऱ्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला समजवलं जाईल.
आता मंगळ दोष हा म्हणजे आपण असं आत्ताची नवीन पिढी अशी म्हणते की लोक म्हणजे शास्त्रज्ञ हे मंगळावर गेले तरी अजून पत्रिकेमध्ये मंगळ दोष बघितला जातो. पण मंगळावर जाऊन येणं आणि पत्रिकेतला मंगळ दोषात फरक आहे. काय फरक आहे तर मंगळ ग्रह हा असा मानला जातो की हा कसा एक तापट आहे, अविचारी आहे. मंगळ म्हणजे काय तर सेनापती. आता सेनापतीचं काम काय असतं की राजा जेव्हा सांगतो एखाद्या सेनापतीला की जाऊन त्या राज्यावर हमला करायचा आहे आणि ते राज्य जिंकून मला घेऊन ये, तर त्यावेळी सेनापती विचारत नाही राजाला की बाबा का त्या राज्यावर तुला मला पाठवतोयस तू, त्या राजाने तुझं काय बिघडवलंय असं सेनापती विचारत नाही. सेनापतीला काय माहिती आहे की फक्त मला राजाने ऑर्डर दिली आहे जाऊन ती फॉलो करायची. म्हणजे काय तर मंगळाकडे ती बुद्धिमत्ता नाहीये. मंगळ हा शरीराने खूप असं धडधाकट आहे, एकदम शौर्य आहे त्याच्या हातामध्ये. म्हणजे इतका तो शक्तिवान असा ग्रह आहे आणि तितकाच तो तापट आहे. आता एखाद्या राज्यावर जाऊन राज्य करायचं तर त्याच्याकडे बुद्धी नाही असंही आपण बोलू शकतो का? कारण त्याशिवाय तो सेनापती झाला का? तर तेही नाही पटत आपल्याला. म्हणजे काय तर त्याच्याकडे जी बुद्धी आहे ती बुद्धी कोणती आहे तर फक्त लढायची. म्हणजे रणभूमीमध्ये तुमचे जे रणाचे आखाडे असतात ते कसे उभे करायचे, म्हणजे म्हणजे युद्धाच्या दृष्टिकोनातनं जी भूमिका घ्यायची असते त्या भूमिकेसाठी मंगळाचं बुद्धिमत्ता ही उत्तम असते. मग हीच मंगळाची जी बुद्धिमत्ता आहे ती तर तुमच्या काही पत्रिकांमध्ये येऊन बसली, समजा मुलीच्या किंवा मुलाच्या, तर त्यावेळी त्या लोकांमध्ये तसा गुण दिसून येतो. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की बाबा मंगळ दोषाची मुलं करू नये कारण काहीतरी ते नुकसानात जात होतं. ते बघूया आपण आता कोणत्या कोणत्या घरांमध्ये मंगळ दुष्परिणाम. मॅडम थोडं मोठं करा मॅडम. हा थोडं मोठं अक्षर घ्या. बर. हं. आता मंगळ ह्या घरांमध्ये मंगळ असेल तर आपल्याला काय बोलल्या जातं ही मंगळीची कुंडली आहे, म्हणजे पत्रिका आहे. एखाद्या पुरुष किंवा एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये या स्थानांमध्ये मंगळ बसलेला असेल म्हणजे प्रथम स्थानातला मंगळ असेल, द्वितीयात, चतुर्थात, सप्तमात, अष्टमात आणि व्ययात अशा स्थानांमध्ये जेव्हा मंगळ बसलेला असतो, म्हणजे ह्यापैकी एका कोणत्याही स्थानामध्ये मंगळ बसलेला असेल तर ती मंगळी कुंडली मानल्या जाते. आता प्रत्येक ग्रहांची आयु असते, तर तसं मंगळाची आयु ही 28 वर्ष आहे. आता ग्रंथांमध्ये सांगितलंय की एखादा स्त्री किंवा पुरुष 28 वर्षापर्यंत त्याला मंगळ दोष हा धरला जातो. 28 वर्षानंतर त्याचा मंगळ दोष नसतो.
त्याच्यामुळे मंगळाच्या जे पत्रिकावाले असतात त्यांचं लग्न हे नेहमी 28 वर्षानंतरच होताना दिसतं आपल्याला. कारण ती त्यांची मंगळाची वय आहे. त्या वयापर्यंत लग्न होत नाही 28, त्याच्यानंतरच होतं. त्याच्यामुळे काय होतं की ग्रंथानुसार असं धरल्या जातं की बाबा तो मंगळ दोष संपलेला असतो. पण तरी आपण मंगळ दोषाच्या पत्रिका बघतो, कारण संपलं असलं तरी माणसाचा जो मूळ स्वभाव आहे तो ग्रहांपासूनच आपल्याला आलेला आहे. म्हणून तो कुठे नाही तर कुठे आपल्याला त्याचा इफेक्ट हा जाणवत असतो. आधी आपण बघूया की प्रत्येक स्थानामधून हे मंगळ दोष कसे इफेक्ट देतात आणि मग कोणत्या कोणत्या राशी आणि कोणत्या कोणत्या ग्रहांची दृष्टी असेल तर मंगळ दोष निष्फळ होतो, हे आपण नंतर बघूया. फक्त मला मंगळ दोषाच्या मी पत्रिका विश्लेषण नाही करू शकणार, पण ही माहिती सगळी मी देते तुम्हाला. मला फक्त 1 मिनिट द्या, 1 मिनिट. एक 1 मिनिट मी थोडा ब्रेक घेते. आता मंगळ पहिल्या घरात असेल तर मंगळाच्या दृष्ट्या मी तुम्हाला सांगितलं कोणत्या आहेत, 4, 7, 8. म्हणजे पहिल्या घरातला मंगळ हा कुठे बघतो, तर 4थ्या घराला. आता 4थं घर हे कोणतं आहे, आपलं सुखस्थान. म्हणून 4थ्या घरामध्ये ज्यावेळी पहिल्या घरातला मंगळ बघतो तर हा काय करतो, या घरामध्ये सुखस्थानामध्ये हा क्लेश निर्माण करतो. म्हणजे हा मंगळ कसा आहे, अविचारी आहे. त्यामुळे ह्या घरामध्ये जी शांती असते ती शांती भंग पावते. सातवं स्थान हे कोणतं आहे, आपल्या जोडीदाराचं आहे. जोडीदाराच्यावर नेहमी वर्चस्व गाजवणार, म्हणजे मी जे आहे तेच बरोबर. म्हणून 7व्या स्थानामधल्या मंगळाचं कुठे पटत नाही, आपल्या जोडीदाराशी पटत नाही. 8वं स्थानातलं मंगळ हा काय आणतो, वैधव्य योग आणतो. वैधव्य योग म्हणजे आपल्या आधी जोडीदार जातो आणि कुटुंब म्हणजे आपल्या संसारामध्ये हा काय करतो, कमतरता आणतो. म्हणून प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल तो किती स्थान खराब करतो, 1, 2, 3. त्याच्यामुळे ह्या स्थानामधला मंगळ असेल तर तो मंगळिक धरला जातो. आता द्वितीय स्थान म्हणजे काय, कुटुंब स्थान. या स्थानामध्ये मंगळ म्हणजे का धरला जातो, कारण हे आपलं स्वतःचं कुटुंब आहे. म्हणजे हा मंगळ कुटुंबातला द्वितीय स्थानातला मंगळ असतो हा ह्याच्या घरामध्ये सुद्धा ही व्यक्ती खूप क्लेशदायक असते. म्हणजे असं एखादी व्यक्ती असते की ती कोणाचं ऐकत नाही, आपलं तेच. तर त्यावेळी घरातले म्हणतात, बाबा मुलगी असेल तर पहिले घरातले असं म्हणतात, बाबा हिचं लग्न करून हिला द्या दुसऱ्याकडे पाठवून, नाकात दम आणते, असे वाक्य आपण बरेच ऐकतो. म्हणून हे तृतीय स्थान ह्याच्यातला मंगळ. आता तो कुठे बघतो, 1, 2, 3. म्हणजे हा कुठे बघतो, पंचमाला. आता पंचम स्थान हे काय झालं, संतती स्थान. म्हणजे काय होतं, पंचम स्थानाला बघत असल्याने ते काय होतं, संततीबद्दल थोड्या प्रॉब्लेम्स उभे राहू शकतात. म्हणजे गर्भपात, म्हणजे गर्भ न राहणे किंवा राहिला तर तो गर्भपात होणं किंवा अचानक
म्हणजे आपलं महिन्याचे जे पिरियड असतात ते लेट होणं, म्हणजे असे काही नाही तर काही कारणाने हे 5व्या स्थानावर त्याचा इफेक्ट पडतो. त्याच्यानंतर 7वं स्थान, 6, 7, पुन्हा 8वं, म्हणजे कुठे बघतो पुन्हा 8व्या स्थानाला. म्हणजे 8व्या स्थानाला सुद्धा कुठे नाही तर कुठे नवऱ्यासाठी हे नवऱ्याच्या आयुष्यासाठी कुठेतरी त्रासदायक ठरतो. 8वं त्याची दृष्टी कुठे पडते तर भाग्यस्थानावर. त्याच्यामुळे भाग्य सुद्धा त्याला पाहिजे तशी साथ देत नाही, म्हणून हा मंगळ दोष दुसऱ्या स्थानातला घेतला जातो. आता काही ग्रंथांमध्ये दुसऱ्या स्थानात मंगळ दोष नाहीये, पण काही स्थानांमध्ये म्हणजे तुम्ही काही ग्रंथ बघाल तर त्याच्यामध्ये द्वितीय स्थानाला सुद्धा धरलेलं आहे. चतुर्थ स्थानातला मंगळ, चतुर्थ स्थान म्हणजे काय आपण बघितलं, घर, वाहन, मातेचं सुख, तर ह्यामध्ये सुद्धा काय होते, कमतरता येते. तिकडनं पुन्हा तुमचं चौथं स्थान कुठे आलं, चतुर्थ स्थानावरून त्याची चौथी दृष्टी पुन्हा कुठे आली, 7व्या स्थानावर. म्हणजे पुन्हा इथे काय झालं, जोडीदाराशी पटणार नाही. त्याच्यानंतर समोर आलं दशम स्थान म्हणजे कर्म, म्हणजे हा काय असणार, हा फक्त स्वतःच बघणार असणार, कर्मावर ह्याचं अजिबात लक्ष नसणार. त्याच्यामुळे हा भाग झाला. चौथा आला त्याची 8वी दृष्टी आली लाभस्थानावर, त्यामुळे ते लाभस्थानही त्याचं बिघडतं. आता ह्या चौथ्या स्थानावरून ह्या व्यक्तीला कोणते आजार होऊ शकतात, इथे मंगळ असेल, इथे मंगळ असेल तर त्याला रक्ताचे आजार होऊ शकतात. इकडच्या मंगळालाही रक्ताचे आजार होऊ शकतात. हिमोग्लोबिन कमी असणं, ब्लड प्रेशरचा त्रास, ब्लड प्रेशर हाय होणं, म्हणजे हे आजार तिकडे होऊ शकतात. म्हणजे चतुर्थातलाही मंगळ हा कसा असतो, दष्टपुष्ट मानला जातो. सप्तम स्थानातला मंगळ हा जोडीदाराच्या स्थानातला मंगळ, तर ह्याची दृष्टी कुठे जाते, स्वतःवर. म्हणजे एक पहिलं स्थान म्हणजे आपण स्वतः, म्हणजे हा अगदी स्वतःलाच महत्व देणारी व्यक्ती असणार, आपल्या नवऱ्याला नेहमी दुय्यम दर्जा देणारा. त्याच्यामुळे 7व्या स्थानातला मंगळ हा जास्त करून चांगला मानला जात नाही. नंतर त्याची चौथी दृष्टी कुठे आली, पुन्हा दशम स्थानावर. 8वी दृष्टी आली पुन्हा कुटुंबावर, म्हणून हे सुद्धा स्थान त्याला चालत. म्हणून मंगळ हा 7व्या स्थानातला मंगळही मंगळ दोषी मानला जातो. आता 8वं स्थान, 8व्या स्थानातला मंगळ हा सगळ्यात जास्त लोक शक्यतो ह्या मंगळाला नाही करतात. का तर हा आपल्या जोडीदाराचं आयु मर्यादा कमी करतो आणि वैवाहिक जे सुख असतं त्या सुखाला नेहमी कमतरता आणतो. आणि 8व्या स्थानाची बघा 7वी दृष्टी कुठे येते, पुन्हा कुटुंबावर, म्हणजे पुन्हा कुटुंब बिघडतंय. आणि 8वं कुठे येतं, पराक्रम स्थान, म्हणजे स्वतःमध्ये काही नाही, फक्त राग. आणि ही लोक कसे असतात, म्हणजे हा मंगळ म्हटलं तर अविचारी, बोलताना कधीही विचार करायचा नाही की आपल्या बोलण्याने कोणाला काय त्रास होईल, ह्याचा विचार न करता बोलणं, हे मंगळाचे इफेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर 12वं स्थान, आता व्यय स्थानातला मंगळ हा विवाहासाठी घेतल्या जात नाही, कारण व्यय स्थान हे मी काल तुम्हाला सांगितलं की 12वं स्थान हे आपलं शय्या सुख असतं, म्हणजे आपलं बेडरूमचं स्थान आहे. तर इथे जेव्हा मंगळ असतो तर त्यावेळी बेडरूमच्या स्थानामध्ये इथे दोघांमध्ये समानता येत नाही, कारण हा मंगळ आहे. त्यामुळे इकडचं स्थान हे बिघडलं असेल तर एक दुसरा जोडीदार हा नाराज असणार आणि इकडनं हा मंगळ काय करतो, घटस्फोटाला जाण्याच्या चान्सेस होऊन जातात. कारण का तर बघा, इथे 7वी दृष्टी, इथे 8वी दृष्टी, चौथी दृष्टी पुन्हा कुठे आली, तृतीय स्थानावर. म्हणजे हा इकडचा जो मंगळ आहे आणि इकडचा जो मंगळ आहे त्यांचं भावंडांशी किंवा कोणाशीच जमणार नाही.
कारण ह्या ज्या ज्या स्थानांवर ही मंगळ जशी दृष्टी टाकतात त्या त्या स्थानानुसार ते आपल्याला समजून न घेणारे असतात. त्याच्यामुळे ह्या स्थानातल्या मंगळाला मंगळी कुंडली बोलल्या जाते. आता ही मंगळी कुंडली जेव्हा असते तर त्यावेळी काही लग्न जमत नाहीत का, संसार होत नाही का? तर तसं नाहीये, होतं सगळं, पण त्यासाठी तशा कुंडलीची म्हणजे त्यांना जो एखादा जोडीदार असेल. आता बरेच जण असं म्हणतात की मंगळाचं मंगळालाच द्या, पण तसं पाहिलं गेलं तर बघा, मग आता पहिल्या स्थानातलं मंगळ आहे आणि तुम्ही ह्याच्यातल्या एखादा समजा मुलीचा पहिल्या स्थानात मंगळ आहे आणि तुम्ही मंगळाचे मंगळच बघितला, तर एक तिचा नवरा हा ह्या स्थानांमधला कोणताही मंगळ असेल तर त्या घरामध्ये काय होईल विचार करा. तर खरंच ती जोडी पटण्यासारखी आहे का? मंगळीतला मंगळीत आता सगळेजण असं म्हणतात, तर ती पटण्यासारखी आहे का? आता आपल्यामध्ये संसारामध्ये आपण काय नियम असतो की एक माणूस भडकला असेल तर दुसऱ्याने शांत राहावं, ह्या नियमाने संसार चालतो. पण दोघेही भडकत असतील तर तो संसार चालेल का? एकाने काठी घेतली आणि दुसऱ्याने दांडका म्हणजे झाडू घेतला तर तो संसार होईल का? तर ही म्हणजे जे म्हणजे मी काही त्याच्यावर आक्षेप घेत नाही, मी माझं मत सांगते की असं म्हणजे मंगळीतलं मंगळीत घेणं हे मला पटत नाही. कारण दोघही एकाच वृत्तीचे असेल तर तो संसार कसा चालेल? तर त्याच्यामुळे म्हणजे ह्यांच्यासाठी अजून ग्रंथामध्ये आहे की तुम्ही अजून ऑप्शन्स आहेत, म्हणजे असं नाही की मंगळीकच असेल. तर याच्यासाठी शनी मंगळाला काबूत आणणारा कोण आहे? शनी. का शनी काबूत आणतो? कारण शनी हा ग्रह कसा आहे? शांत आहे, कधी भडकत नाहीत ते. शनी महाराज सगळं लक्षात ठेवतात. त्यामुळे एखादी व्यक्ती बडबड 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 करतेच आहे आणि समोरचा आपल्याला लक्ष देत नाहीये तर काय इफेक्ट होतो सांगा? वैतागून बडबडणारा शांत होऊन जातो. म्हणून मंगळाला शनी ग्रह हा उत्तम आहे. तर तुमच्या पत्रिका जुळवताना एखाद्याचा मंगळ म्हणजे आता आपलं तो भाग विवाह स्थानाचा वेगळा भाग आहे, पण फक्त एक नॉर्मल मी सांगते की समोरच्या पार्टनरचा जो मंगळ शनी ग्रह आहे तो तर त्याच्या शनी ग्रह मंगळाला तर बघत असेल किंवा त्याच्या पत्रिकेनुसार मंगळ ग्रह त्याच्या उत्तम स्थानात बसत असेल, तर अशी पत्रिका जुळवली तर ह्या मंगळी जो प्रकार आहे तर तो व्यवस्थित संसार होतो त्या दोघांचा. अजून आपले काही नियम आहेत तेही मी तुम्हाला सांगते. म्हणजे मंगळ शनी ग्रह हा कोणत्या काळामध्ये हवे तेव्हा काय? हॅलो, शनी महाराज कोणत्या स्थानामध्ये हवे तेव्हा हे होईल? नाही मला ऐकायला नाही आलं, काय म्हणते? आवाज आवाज येत नाहीये स्पष्ट. शनी महाराज कोणत्या स्थानामध्ये? तेच आता ते कसं आहे माहितीये, आता समजा हॅलो. एखाद्या मुलीची पत्रिका असेल आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये म्हणजे ती विवाहाची पत्रिका जुळवताना ते बघितलं जातं की शनी कोणत्या स्थानात आहेत आणि मुलीचं मंगळ कोणत्या स्थानात आहे, त्यानुसार ती पत्रिका जुळवल्या जाते. आपण फक्त इथे मंगळाचं आता बघतोय त्यामुळे मी मंगळाचं सांगते आणि शनीच्या बाबतीत फक्त मी सांगण्याचं कारण म्हणजे कसं की मंगळाला शनी ग्रहच काबूत आणू शकतो. कारण मंगळ हा कसं तापट आहे आणि शनी हे सौम्य ग्रह आहेत, शांत आहेत, ते असे भडकत नाहीत. एका ठिकाणी बसले की एका ठिकाणी त्यांचं असं नाही की लक्ष नसतं, पण तेच असे असतात की बाबा ह्या मंगळ ग्रहाला समजून गप्प बसू शकतात. आता मंगळाचं बघा, जेव्हा हे मी सांगितलं अष्टम स्थानातला मंगळ आहे तर त्याचं असं का घेत नाही, कारण त्याला असं म्हणतात की जोडीदाराचा मृत्यू होतो, म्हणजे लवकर मृत्यू होतो. पण हाच योग जर तुम्ही चंद्रापासून बघितला म्हणजे चंद्र आपल्याला जेव्हा आपण पत्रिका बघतो तर पत्रिका बघताना लग्न कुंडली चंद्र कुंडली ह्या दोन्ही कुंडल्या बघून विश्लेषण करायचं असतं, नुसती लग्न कुंडली नुसार नाही. आता आपण हे सरासरी आपण शिकतोय
पण आता समजा की लग्न कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि तुमचा चंद्र इथे असेल, समजा आता चंद्र तुमचा इथे समजा तुम्ही, तर ह्या पहिल्या स्थानामध्ये काय येणार, चंद्र येणार. बरोबर. आता कर्केचा चंद्र म्हणजे लग्न काय झालं, कर्केचं. हा, मग 3, 2, 1 म्हणजे मंगळ कुठे येणार, दशमा. तर मग त्या दृष्टिकोनातनं सुद्धा पत्रिका बघितली पाहिजे. नुसती लग्न कुंडलीवरनं मंगळिक दोष आहे असं बोलून पत्रिका म्हणजे अशी डावरू नये. तर चंद्र कुंडलीवरनं सुद्धा ती पत्रिका बघायला पाहिजे. म्हणजे हे पूर्वी लोकांचं इतकं संशोधन नव्हतं. पूर्वी जे ह्या सगळ्या गोष्टी धरल्या जायच्या, तर त्यावेळी एवढं ज्योतिष विज्ञानावर एवढं संशोधन नव्हतं. पण आता ज्योतिष इतकं प्रगल्भ झालंय की आता त्याचे एक एक नियम आणि त्याच्यावर म्हणजे संशोधन करून बऱ्याच गोष्टी सविस्तरपणे सांगण्यात आल्या की नुसतं एकाच ह्याच्यात बघून चालत नाही. तर तुम्हाला चंद्रापासून सुद्धा ही पत्रिका फिरवावी लागते आणि शुक्रापासून सुद्धा. आता शुक्रापासून का फिरवली जाते, का तर विवाहाचा कारक शुक्र आहे. आणि कारक शुक्र आहे म्हणजे का, तर शुक्र हा काय आहे, तर प्रजनन करणार आहे. आणि विवाह विवाह हा कशासाठी असतो, दोन एक स्त्री आणि पुरुषांचा विवाह समाजाने मान्यता देऊन नवनिर्मिती ही सगळ्या समाजाच्या पसंतीने व्हावी म्हणून असतं. आणि ह्याची नवनिर्मितीचं कारकच कोण आहे, शुक्र. म्हणून शुक्रापासून सुद्धा पत्रिका बघावी. आता शुक्रापासून पत्रिका बघावी म्हणजे आता तुम्ही म्हणाल मग शुक्र कसा, तर आता शुक्र समजा तुमचा इकडे द्वितीयात आहे, तर मग ऋषभ इथे लग्नाला घ्यायची, 2 आकडा इथे घ्यायचा आणि मग मंगळ फिरवायचा. तर मंगळ कुठे येईल, 3ऱ्या स्थानात येईल. तर 3ऱ्या स्थानातला मंगळ चांगलाच आहे, कारण तो त्या भावामध्ये स्वतःच्या स्थानात तो कारक भाव आहे मंगळाचा. म्हणजे इकडे तो पराक्रमी आणि धडाडीने राहणारा मंगळ आहे. म्हणून अशा पद्धतीमध्ये तिन्ही पद्धतीने ह्या पत्रिका फिरवायच्या आणि बघायच्या. समजतंय का, काय कन्फ्यूज होत आहे? मॅडम ते ग्रह फिरवायचे ते नाही कळत आहे. आता नाही नाही बरोबर आहे. आता सगळेच असे काय अगदी म्हणजे मला माहिती नाही, तर आपल्या ह्या बॅच मध्ये जरा माहिती वाले आहेत की अजिबातच नाही माहिती. पण ग्रह फिरवायचे म्हणजे काय असतं माहितीये, आता ठीक आहे मी तुम्हाला आता इथे चंद्र घेतलाय ना, एक असं नॉर्मली दाखवतंय. तर आपण इथे काय झालं, चंद्रावरनं पत्रिका फिरवायची म्हणजे चंद्र कुठे घ्यायचा, ह्या स्थानात घ्यायचा. बरोबर. आता चंद्र ह्या स्थानात घेतला तर आता मंगळ हा कुठे होता आहे, इकडे एक अंक होता आणि इथे मंगळ घेतला होता, तर मेष आली ना. तर मेषेमध्ये जेव्हा चंद्र असेल तर कर्केमध्ये जेव्हा सॉरी हा बरोबर, तर मग इकडे येणार चतुर्थ स्थान ना, 1 2 3 4 काहीतरी गोंधळ करते. प्रथम स्थानातलं मंगळ घेऊया. आता मेषेचा मंगळ घेतला आणि चंद्र हा चतुर्थातच धरला आपण, तर ही जी चतुर्थ ही जी रास आहे ना, चतुर्थ ही कर्क रास आहे, ती आपल्याला पहिल्या स्थानामध्ये मांडायची. हे तरी समजलं का? पहिल्याच आता हे चंद्र येते बरोबर, म्हणजे चंद्र कोणत्या राशीत आहे, चौथ्या. बरोबर. इथे आला चंद्र आणि आपला मेषेतला मंगळ आहे, म्हणजे कुठे आला मंगळ, इथे मंगळ आला. समजलं. म्हणजे ही चंद्रानुसार पत्रिका फिरवायची.
आणि आपली ही पत्रिका ही लग्न पत्रिका समजा. कारण आपल्याला ज्यावेळी आपण पत्रिका बघतो, आता तुम्ही पत्रिका बनवून घेतल्या असतील तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक लग्न कुंडली, एक चंद्र कुंडली आणि नवमांश कुंडली आणि भावचलित कुंडली अशा 4 कुंडल्या तरी तुम्हाला एखादा ज्याच्याकडनं तुम्ही बनवून घेतात तो देतो. आता बरेच जण षोडश वर्ग कुंडल्या सुद्धा देतात, कारण एका माणसाच्या 16 कुंडल्या बनतात. सुषमात जाऊन एक 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 असे ते आहेत अजून वर्ग कुंडल्या. तर त्याच्यानुसार सुद्धा अगदी आपल्याला सुषमातलं सूक्ष्म कळतं. तर ही झाली आपली चंद्र कुंडली, बरोबर. आता शुक्र कुंडली बघायची झाली तर इथे समजा द्वितीयात शुक्र आहे, तर ही शुक्र कुंडली सुद्धा बघून टाकून दिली. आता शुक्र कुंडली घेताना काय, शुक्र कोणत्या राशीत आहे, 2 नंबरच्या, म्हणून पहिल्या स्थानामध्ये 2 नंबर टाकायचे. 2 3 4 5 6 7 8 10 11 12 1 म्हणजे इथे काय आला, शुक्र. आणि आपण कोणता मंगळ कोणता घेतला होता, मेषेतला. म्हणजे इथे कुठे मंगळ आला, वेग्यात मंगळ आला. तर बघा ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मंगळ कोणत्या घरात फिरला, म्हणजे मंगळ कुठे कुठे दूषित होतोय. आता हा तिकडचा जो मंगळ आहे, हा मंगळ चतुर्थाने कुठे बघतोय, चंद्राला बघतोय. म्हणजे हा काय झाला, इथे सौम्य झाला. म्हणजे हा तापट असला तरी हा म्हणजे इतकाही हा इफेक्ट देणार नाही, कारण काय इथे चतुर्थामध्ये चंद्र उच्चीच आहे. त्यामुळे चतुर्थामध्ये जेव्हा चंद्र बघतो आणि हे काय झालं, एक प्रकारचा हा लक्ष्मी योग तयार होतो. म्हणजे हा व्यक्ती ह्या घरात जेव्हा जाईल, लग्न होईल तर त्या घरामध्ये पैसा अडका, म्हणजे एक प्रकारची समृद्धी नांदेल. म्हणून हा इकडचा मंगळ हा तुम्हाला चांगला आहे. 7व्या दृष्टीनं कुठे बघतो, तो घराला बघतो. त्याच्यामुळे ह्या मंगळाची स्वतःची वास्तू होऊ शकते, चांगल्यापैकी हा मोठं याचं घरदार होऊ शकतं. म्हणून हा मंगळ झाला. आणि 8व्या दृष्टीचा जो मंगळ आहे तो इथे पंचमाला बघतो. आता पंचम म्हणजे काय झाली, तर इथे अष्ट म्हणजे वृश्चिक राशी. तर ह्या ठिकाणी ह्याला म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी, समजा लेडीज असेल तर डिलिव्हरीच्या वेळी तिला काही त्रास उद्भवू शकतो, सिझरिंगला जाऊ शकते, किंवा अचानक पाणी लिकेज होणं, किंवा जास्त ब्लड फ्लो होणं वगैरे अशा गोष्टी. म्हणजे ह्या 2 गोष्टी चांगल्या दिल्या तर तिसरं एखादी व्यक्ती ते स्थान खराब करणार. तर इथे पंचम मध्ये तिला हा त्रास, असं नाही संतती होणार नाही, संतती होणार, जलराशी आहे, पण एवढंच की डिलिव्हरी मध्ये हा त्रास होऊ शकतो. म्हणजे हीच पत्रिका आपण चंद्राकडनं मांडली तर आपण हा विचार करू शकतो. आता शुक्राकडनं जेव्हा आपण ही पत्रिका मांडतो तर शुक्राकडनं बघा मंगळ कुठे बघतोय, म्हणजे वेयात गेला मेषेचा मंगळ. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे कुठे बघतोय तो, तृतीय स्थानाला. आता तृतीय स्थानाला इथे बघत असला तरी इथे समजा चंद्र आहे चतुर्थाचा आपण घेतलेला, पण मंगळ हा काय होतो, कारक भाव होतो ह्या स्थानाचा. आणि शिवाय चंद्र तिकडे, म्हणजे तो काय असणार, एक प्रकारचा त्याच्यामध्ये पराक्रम असणार, हा धडपड्या असणार, स्थिर बसणारी व्यक्ती नसणार. हिच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा हिची स्वतःच इमेज असणार, बरोबर. त्याच्यानंतर 5 6 7 7वं स्थान कुठे बघते ती, पुन्हा तुमच्या षष्ठ स्थान. ते षष्ठ स्थान कोणतं आलं, तुमचं नोकरीचं स्थान. म्हणजे इथे नोकरीची इथे सुद्धा ती अधिकार पदावर असणार. 8वं स्थान कुठे आलं, तुमच्या पतीच्या घरात. म्हणजे इथे कुठेतरी तुमच्या दोघांमध्ये कुठेतरी संवाद मध्ये कमतरता असणार, पण संसार होणार. असं नाही की संसार होणार नाही, होणार, चांगल्यापैकी होणार. का, तर लग्नाचा कारक शुक्र हा 7व्या दृष्टीने सप्तमाला बघतो आहे. तर जेव्हा मंगळिक पत्रिका येते
तर त्यावेळी अशा पद्धतीत हे विश्लेषण असलं पाहिजे. तर सांगा मग आता प्रथम स्थानातला मंगळ हा खराब होईल का? नाही होणार. मग तुम्ही लग्न जमवू शकता. समजलं का? काय कन्फ्युज आहे अजून? हॅलो. हो मॅडम, समजलं. फक्त प्रणाली तुलाच कळतंय, बाकी कोणालाच नाही कळत वाटतं. कोणीच उत्तर देत नाही आजपर्यंत. फक्त मनीषा, प्रणाली, बस 2-3च नावं. बाकी कीर्तन करताय का? अगदी शांतपणे ऐकतायत. काहीतरी विचारा. मॅडम, मला थोडं कठीण आहे, म्हणजे मला जरा वेळ लागतोय समजायला, खरं सांगते. हा मॅडम, हे त्या घरामध्ये चंद्र मंगळ एकत्र असले तरी सुद्धा मंगळ दोष धरला जातो का? कोण? आवाज अगदी कमी येतोय. कोण बोलताय? मी हेडफोन लावलाय म्हणून. चंद्र मंगळ एका घरात जर 2 ग्रह असले एका घरामध्ये, 1 मिनिट, हा. मंगळ दोष धरला जातो का? नाही, पुन्हा मला आवाज इतका बारीक येतोय ना, म्हणजे असं नीट ऐकायला येत नाहीये. बोला. मग मी केलाय. माधुरी बोलते मी हा मॅडम. हा माधुरी हा हा. तर एका घरामध्ये जर 2 ग्रह आहे, चंद्र मंगळ समजा, किंवा एका एका घरामध्ये मंगळाच्या स्थानांमध्ये जिथे मांगलिक दोष दाखवतात तिथे जर हा. 2-2 ग्रह असले तरी मंगळ असतो का? दोष दाखवला जातो का? मंगळ दोष धरला जातो तसा, पण तो ग्रह कोणता आहे तोही गरजेचा आहे. कारण समजा त्याच्याबरोबर बुध असेल तर तो म्हणजे एवढा झालं नाही, पण तो सौम्य मंगळ म्हणून होतो. पण त्याच्याबरोबर जो हर्षल राहू असेल तर मग माझा त्याचे आहे. हा, मग माझा त्याचे अष्टम. परिणाम भयानक असतात. म्हणजे मंगळ राहू ते माझा अष्टमात आहे. हा. हा. अष्टमामध्ये मंगळ राहू आहे. अच्छा धनुरात. अच्छा. हा. हा. हम्म. नीचेचा मंगळ आहे. हा. तेच. कर्केचा 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 मंगळ. मंगळ. हा. हा, नीच मंगळ आहे. ठीक आहे. बघा आता मग मी अष्टम स्थानाच्या मंगळाबद्दल सांगितलं, मग ते हो तुम्हाला पटलं का? हो, पटलं. पटलं. हा. तर माझे मंगळ हा कोणाबरोबर आहे हे महत्वाचं आहे. पापग्रहांबरोबर असेल तर मग ते मग त्यावेळी मग थोडा विचार करूनच लग्न हा, जमवायला पाहिजे. म्हणजे त्यामुळेच आपल्या त्यामुळेच माझ्यावर हा प्रसंग आहे. हा, ठीक आहे. हो. बरोबर. आता आपण ह्याच्या बघूया. आता ह्याचे अपवाद म्हणजे मंगळ दोषाचे अपवाद कोणते असतात. तर बघा, मीन लग्नाला मेषेचा मंगळ हा कुठे येतो? द्वितीयाला. आता मीन लग्न, तर आता मी हे पुन्हा दाखवते सगळं, कारण आपल्या ह्याच्यामध्ये बरेच नवीन आहेत, जाणकार नाही आहेत, त्याच्यामुळे मी पुन्हा व्यवस्थित समजेल असं पुन्हा दाखवते सगळं कुंडली काढून. म्हणजे मीन लग्न असेल आणि मंगळ कुठे असेल तर काय असतं. मला विचारलं होतं आता कोणी विचारलं होतं ग्रह कसे फिरवायचे, त्यांना समजलं का हे? चंद्र आणि शुक्र कसा फिरवला ते कळालं का? मला आहे ना, क्लास चालू असताना आहे ना, तुम्ही कोणते प्रश्न विचारू नका किंवा काही हे करू नका, कारण का तुम्ही शिकवता ते वाचून उत्तर देऊ शकत नाही. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर तो प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देईल. म्हणजे सगळ्यांनाच ते शंकाचं निरसन होईल. आता मीन लग्न म्हणजे कोणती रास? 12. आता मीन लग्नाला मेष द्वितीयात म्हणजे कोणती आली ही? मेषेचा मंगळ. मीन लग्नाला मेषेचा मंगळ हा कुठे आला? द्वितीय स्थान. ह्याला काय म्हणतात? द्वितीय स्थान. बरोबर. आता धनु लग्नाला मकरेचा द्वितीय. आता धनु लग्न म्हणजे काय माहितीये? धनु रास घ्यायची. हे अपवाद आहे. म्हणजे मीन लग्नाला तर प्रथम स्थानातला मंगळ द्वितीय स्थानातला मंगळ असेल तर तुम्ही लग्न जमवू शकता.
क्लास बंद झाला का? हॅलो. नाही मॅडमकडे नेटवर्कचा इश्यू झालाय वाटतं. ओके, थँक्यू मॅडम. वेलकम. आवाज येतोय का? हॅलो, कोणी एकाने हो सांगा आवाज येतोय येतोय मॅडम. का? येतोय हो, येतोय. येत आहे, येतो आहे. हा. तर आता आपण मेष लग्नाला चतुर्थात मंगळ म्हणजे मेष लग्न म्हणजे इथे 1 नंबरची रास आणि चतुर्थात मंगळ म्हणजे इथे काय आलं कर्क म्हणजे कर्केचा मंगळ असेल तर म्हणजे हे मी अपवाद सांगते हा. म्हणजे तुम्हाला एखाद्या मंगळी पत्रिका जुळवायची असेल तर ह्या अशा पद्धतीत असल्या तरी तुम्ही लग्न जुळवू शकता. म्हणून मेष लग्नाला चतुर्थातला मंगळ म्हणजे हा निचेचा मंगळ होतो. तर निचेचा मंगळ म्हणजे काय झाला? आता मंगळ काय झाला? अग्नी आणि कर्क राशी काय? पाणी. तर आता अग्नीने पाणी ही अग्नीला काय करते? विझवते. म्हणून कर्केचा मंगळ चतुर्थात चालतो म्हणजे काय? ह्याच्यामध्ये शांतता असते, हा भडकून असणार. म्हणून कर्केचा मंगळ हा चालतो मेष लग्नाला. त्याच्यानंतर वृश्चिक लग्नाला चतुर्थात कुंभेचा मंगळ. आता चतुर्थ म्हणजे वृश्चिक रास आणि इथे चतुर्थात कुंभेचा मंगळ म्हणजे हा कोणता आला? शनीच्या राशीचा मंगळ. तर शनीच्या राशीत जेव्हा मंगळ असेल तर शनी काय करतो? ह्या मंगळाला लगाम टाकतो. शनी ह्या मंगळाला आवाज करून देणार नाही, कारण शनी काय? वायू तत्व आहे आणि मंगळ काय? अग्नी तत्व आहे. तर वायू अग्नीला काय करतो? आता अग्नी पेटली असेल आणि जोराची हवा यायला लागली तर अग्नी काय होते? इकडे तिकडे अशी पसरते ना. हा, म्हणून वायू तत्वाच्या राशीत मंगळ हा चालतो. म्हणजे हे अशा पद्धतीत एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल तर तो लग्न करायला हरकत नाही. मग ह्या घरात असून दे, इथे असून दे किंवा इथे असून दे. म्हणून ह्याला अपवाद बोलतात. म्हणून हे तुम्हाला मी लिहून काढून दाखवते का तर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर शनी राशीच्या लग्न. शनी राशीचं लग्न म्हणजे कोणतं? आता शनीची 2 राशी म्हणजे दशम रास म्हणजे मकर रास. मकर राशीला सुद्धा मंगळ हा कर्केचा किंवा सिंहेचा असला तरी चालतो. आता कर्क रास कुठे येणार सांगा? इथे येणार. तेव्हा कर्क रास म्हणजे इथे मंगळ असला तरी चालतो का? तर पुन्हा तो निचेता झालाय. त्याच्यामुळे ह्या मंगळाचं आपल्या जोडीदारासमोर काही चालणार नाही, कारण तो निश्चयचा झालाय. त्याच्यामध्ये ती शक्तीच नाहीये भांडायला किंवा वाद घालायला, वादावाद करायला. म्हणून मकर राशीमध्ये कर्केचा मंगळ चालतो. त्याच्यानंतर कुंभ रास, शनीच्या 2 राशी आहेत म्हणून 11 आणि मग इथे येणार 5. मग इथे सिंहेचा मंगळ. इथे पंचमामध्ये सिंहेचा मंगळ. तर हा मंगळ सुद्धा लग्नाला चालणार का? तर हा राजराशी मधलं मंगळ आहे. ह्या मंगळाला स्वतःचं स्टेटस प्यारं असणार आणि तो त्याच्या स्टेटस नुसारच चालणार. आणि इथं जो मंगळ असेल हा कोणत्या हाय पोस्टला गव्हर्नमेंट सर्वंट मध्ये असणार आहे. त्यामुळे इकडचंही लग्न जुळवू शकता.
त्याच्यानंतर वृषभ व तुळ लग्नाला अष्टमात मंगळ, धनु अगर वृषभ आहे. आता वृषभ लग्न ठरलं तर म्हणजे काय आलं, इकडची 2 रास म्हणजे 2 3 4 5 6 7 8. दोन 1 2 3 4 5 6 7 ते किती येणार, 9वी रास. म्हणजे इकडे काय झालं, धनु लग्न. मग ह्याची गुरुच्या लग्न राशीतला सुद्धा मंगळ चालतो. त्याच्यानंतर तुळईमध्ये तुळ लग्नाला अष्टमातला मंगळ. तुळ रास म्हणजे कोणती, 7वी. म्हणजे 7 8 9 10 11 12 1 2 म्हणजे इकडचा मंगळ. तर इकडचा मंगळ सुद्धा का चालतो, कारण लग्नेश शुक्र आहे आणि अष्टमातही शुक्र आहे, म्हणून ह्या इकडचा मंगळ अष्टमातला चालतो. कारण लग्नेशाची राशी 2 आहेत ना, शुक्राच्या राशी 2, 7 आणि 2. त्याच्यामुळे इकडचा मंगळही लग्नाला चालतो. म्हणून हा एक अपवाद होऊ शकतो मंगळी कुंडलीसाठी. त्याच्यानंतर मिथुन आणि कन्येचा मंगळ, मिथुन आणि कन्येचा मंगळही चालतो. म्हणजे मिथुने मधला मंगळ आणि कन्येचा मंगळ हा सुद्धा काय होतो, मंगळिक दोषामध्ये धरल्या जात नाही, तो सौम्य मंगळ म्हणून धरल्या जातो. त्याच्यानंतर सप्तमात मंगळ कर्के, तो मकरेत पुन्हा उच्चीचा होतो. ही मगाशी मी जी पत्रिका दाखवली मकरेचा मंगळ, तर मकरेचा मंगळ हा उच्चीचा होतो. त्याच्यामुळे तो सुद्धा मंगळ आपल्याला विवाहासाठी चालतो. अष्टमात मंगळ गुरु घरातला, म्हणजे अष्टमामध्ये मंगळ असेल आणि तिकडे गुरुची रास असेल धनु आणि मीन, म्हणजे हे अष्टम स्थान. इथे तुम्हाला धनु आणि मीन राशीचा मंगळ असेल तर तोही चालतो, कारण गुरु मंगळाला लगाम घालतो. म्हणजे जे जे मंगळाला लगाम घालणारे ग्रहांच्या राशी आहेत त्या राशीमधला अपवाद ठरतो. पण आपण काय सर्वसामान्य फक्त स्थान बघतो, अरे अष्टमातलं मंगळ आहे म्हणजे हा बाबा असा आहे, पण ती कोणत्या राशीतला आहे तेही बघणं गरजेचं आहे. आता धनु राशीचा मंगळ चालतो म्हणजे काय, काल मी तुम्हाला सांगितलं धनु ही अग्नितत्वाची रास असली तरी ती कशी आहे, सात्विक रास आहे. ती म्हणजे बोलतात ना, म्हणजे प्रखर बुद्धिमत्ता आहे तिच्याकडे आणि सात्विकता आहे, त्याच्यामुळे तो मंगळ चालतो. त्याच्यानंतर व्ययात तर इकडे वृषभ आणि तुळेचा मंगळ असेल, व्ययस्थान हे मी सांगितलं शय्या सुखाचं स्थान आहे, तर इकडे वृषभ आणि तुळेचा तर मंगळ असेल. वृषभ आणि तुळेचा मंगळ म्हणजे वृषभ राशीचा किंवा तुळ राशीचा, हे लक्षात घ्या. तर इथे मंगळ असेल तर तोही चालतो. का चालतो, कारण शुक्र हा कशाचा कारक आहे, हा लग्नाचा कारक आहे. आणि आपलं बेडरूम सुद्धा काय आहे, हे शुक्राच्या अंमलाखाली येणार आहे, म्हणून इकडचा मंगळ चालतो. मंगळ सिंहेत व कुंभेत असतानाही चालतो, तेही मगाशी मी इकडे दाखवलं तुम्हाला. आता मंगळ कोणता चालत नाही, म्हणजे ज्यावेळी आपण मंगळ दोष बघतो तर कोणत्या पत्रिकेमधला मंगळ दोष हा आपल्याला त्रासदायक होतो ते आता आपण बघूया. आता चंद्रयुक्त मंगळ आणि गुरुयुक्त मंगळ हे चालत नाही. चंद्रयुक्त मंगळ आणि गुरुयुक्त मंगळ चालत नाही म्हणजे का, युतीमध्ये असलेले. आता इथे पहिल्याच घरामध्ये मेष आहे आणि इथे चंद्र आणि मंगळ युती आहे, तर हे चालत नाही. त्या लग्न हे काय होतं, ह्या लग्नाला हे मान्य ठरत नाही, म्हणून हे चालत नाही. त्याच्यानंतर गुरुयुक्त मंगळ, गुरुयुक्त मंगळ म्हणजे आता समजा ह्या स्थानामध्ये गुरु आणि मंगळ असेल
चालणार नाही. म्हणजे ज्या मंगळ चंद्राच्या युत्या आहेत, गुरु मंगळाच्या युत्या आहेत, तर त्या गोष्टी लग्नाला चालत नाही. कारण ह्यांच्यामध्ये काय असतं, जेव्हा गुरु मंगळ जेव्हा एकत्र असतात तर का चालत नाही, त्याचं कारण काय माहितीये? कारण गुरु हा एका राशीमध्ये 13 महिने राहतो आणि मंगळ एका राशीमध्ये 43 ते 45 दिवस राहतो. म्हणजे मंगळाची गती ही गुरुपेक्षा जास्त आहे. त्यामुळे गुरुचं मंगळावर काही चालत नाही. उलट मंगळच गुरुला धक्का मारत असतोय, तू बाजूला हो माझ्या मार्गातनं, मला पुढे जाऊन दे. कारण गुरु 13 महिने एका राशीत असतो, म्हणजे त्याची गती कशी असणार? हळू असणार. आणि मंगळ हा 1.5 महिना राहतो एका राशीत, म्हणून त्याची गती जास्त असते. म्हणजे इथे गुरुचं काही चालत नाही. म्हणून इथे गुरु मंगळ युती असलेली लग्न शक्यतो करू नये. ह्यांच्यामध्ये अविचारीपणा अफाट असतो. आणि चंद्र मंगळ असेल तर ह्यांच्यामध्ये दया क्षमा हा प्रकार अजिबात नसणार. मनाने कणखर असणार. कारण का? तर मंगळ हा तापट आहे आणि चंद्र हा शांत आहे. नंतर रुचक योगातील मंगळ. रुचक योगातील मंगळ म्हणजे काय? स्वतःच्या राशीमध्ये उच्च झालेला मंगळ. आता हे प्रत्येक राशीमध्ये जेव्हा उच्च होतात तर त्यांची नावं आहेत. तर तसा मेषेमध्ये जेव्हा मंगळ येतो तर त्याला रुचक योग बोलतात. कपिल देवच्या पत्रिकेमध्ये हा रुचक योग सप्तमामध्ये. पण त्या योगातली लोक खूप धडाडी असतात. म्हणजे यश कसं खेचून आणायचं हे त्यांना माहिती असतं. पण वैवाहिक सुखाच्या दृष्टिकोनातनं ती पत्रिका बिघडलेली असते. म्हणून रुचक योगातलं मंगळ असलेली शक्यतो वरवधू नाही करावी. आता विपरीत योगातील मंगळ. विपरीत योग म्हणजे आता हे सुद्धा म्हणजे हे जरा ज्योतिषातला आपला पुढचा भाग आहे, पण हा एक्सप्लेन करून पटकन समजण्यासारखा नाहीये. विपरीत योग काय असतो ते. आणि व्ययेश मंगळ अष्टमात शुभ ग्रह दृष्ट. व्ययेश मंगळ अष्टमात. आता व्ययेश मंगळ अष्टमात म्हणजे काय? तर व्ययेश मंगळ अष्टमात त्याला विपरीत योग बोलतात. म्हणजे इथे बघा ही 1 नंबरची राशी आणि इथे 2 3 4 5 6 7 9 ते धनु राशी. म्हणजे हा मंगळ इथे आला त्याला बोलतात व्ययेश मंगळ. म्हणजे व्ययेश कोण झाला? मेष राशी. मेषेचा मंगळ हा काय झाला? व्ययेश. हा अष्टमात आला तर अशी सुद्धा पत्रिका चालत नाही. नंतर मकर लग्नाला धनु राशीचा मंगळ चालत नाही. म्हणजे इथे मकर लग्न असेल 10 अंक असेल आणि इथे 9 अंक असेल आणि इथे जर मंगळ असेल तर हा मकरेला व्ययेश मंगळही चालत नाही. कारण इथे सुद्धा काय 2.5 वर्ष शनी असतो आणि मंगळ 1.5 महिना असतो. म्हणजे हे अपवाद आहे. त्याच्यानंतर मंगळ जेव्हा तुमचा नक्षत्र अश्विनी नक्षत्रात असेल, मघा नक्षत्रातला मंगळ असेल तर ते मंगळही चालत नाही. कारण ते केतूच्या नक्षत्रातले मंगळ आहे. आता केतू हा कसा आहे? तर केतू सुद्धा कसा आहे? त्याला काहीच दिसत नाही, शेपूट आहे ती. त्यामुळे तो काय असतो? जागेवरच ती शेपूट आपटत असते. म्हणून ह्या नक्षत्रातला मंगळ जो असतो त्या नक्षत्रामध्ये मंगळ का चालत नाही? कारण तो मंगळ सतत एकाच गोष्टीचं टोमणं घेऊन घेऊन बोलणारा असतो आणि एकाच गोष्टीचा पाठपुरावा करणारा असतो. लवकर तो मार्ग बदली करत नाही. मग अशा वेळी काय असतं? ज्यावेळी आपला पार्टनर असतो तो इरिटेट होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतो? संसारामध्ये कुठेतरी कलह निर्माण होतात. म्हणून मंगळ हा अश्विनी आणि मघा हे 2 केतूचे नक्षत्र आहे.
आणि केतू सुद्धा काय अंगारक आहे, म्हणजे केतू सुद्धा तितकाच भडक आहे. कारण केतूला काय दिसत नाही, तो कुठेही आंधळ्यासारखं दिसत नसल्यामुळे तो कुठेही भटकतो आणि कुठेही पडतो, तो त्याचा ताव काढतो. त्याच्यामुळे केतू हा मंगळाबरोबर उत्तम नाही. पण केतू हा मंगळाबरोबर कशासाठी चांगला आहे? शौर्यासाठी चांगला आहे. म्हणजे आता हा ऍडव्हान्सचा भाग आहे आपल्या ज्योतिषातला, पण आता योगायोगाने आलं म्हणून सांगते की आर्मी मध्ये जी लोक असतात तर त्यांचा मंगळ हा नेहमी केतू अश्विनी नक्षत्रातला असावा. तर त्या लोकांसाठी तिकडे हा खूप धडाडी गाजवणारा योग ठरतो. नंतर मंगळ नीच आणि अस्तंगत. आता अस्तंगत आणि वक्री मंगळ असेल तरी शक्यतो लग्न जुळवू नये. अस्तंगत म्हणजे काय, तर सूर्याच्या जवळ आलेला असेल आणि सूर्याच्या प्रकाशाने मंगळ झाकल्या जातो. आता प्रत्येक ग्रह जेव्हा फिरतात तर ते प्रत्येक ग्रह सूर्याच्या जवळूनच जात असतात. तर आणि हे प्रत्येक ग्रह अस्त होतात. अस्त होणं म्हणजे काय, तर सूर्य आता समजा इथे बसलाय, आता इथे सूर्य आहे, हा आता सूर्य समजा 15 अंशावर आहे आणि इथे मंगळ, आणि मंगळ हा समजा 7 अंशावर असेल तर सूर्याच्या किती जवळ आहे, तर सूर्याच्या उष्णतेने मंगळ काय झाला, झाकून गेला. म्हणून त्याला म्हणतात अस्तमंगळ. म्हणजे मंगळाची स्वतःची ऊर्जा ही सूर्याने झाकली आहे. तर असे प्रत्येक ग्रहांमध्ये, पण प्रत्येक ग्रहांचे अंश हे वेगवेगळे. हा आपला सगळा येणाऱ्या कार्यशाळेमधला भाग आहे. तर हे ह्याला अस्तंगत बोलतात. तर असा मंगळ सुद्धा म्हणजे विवाहासाठी योग्य धरल्या जात नाही. वक्री मंगळ, वक्री मंगळ का योग्य धरल्या जात नाही, कारण वक्रीचा अर्थ काय, मागे बघणं. त्यामुळे वक्री मंगळ जे असतात तो मागे बघतो, मागचं घर बघतो तो. त्याच्यामुळे आता सप्तमात मंगळ असेल तर तो काय करणार, सप्तम स्थानातही खराब करणार आणि अष्टमालाही बघतोय. म्हणून वक्री मंगळही शक्यतो घेऊ नये. आणि पत्रिकेमध्ये आपले जेवढे वक्री ग्रह असतात ना, तर त्यांचं आपल्याला कुठे नाही तर कुठे हे इफेक्ट दिसतात. म्हणून आपण बघा, जेव्हा गुरु वक्री असतो, शुक्र वक्री असतो किंवा गुरु शुक्र असतात, त्यावेळी बघा लग्नाचे मुहूर्त नसतात. का तर लग्नासाठी आपल्याला गुरु आणि शुक्र हे दोन्ही महत्वाचे ग्रह आहेत. म्हणून जेव्हा गुरु शुक्र असतात तेव्हा बघा, आवर्जून बघा, महिना दीड महिना तरी तुम्हाला लग्नाचे मुहूर्त दिसणार नाही. आणि जेव्हा वक्री असतात त्यावेळी सुद्धा एखाद्या राशीमधून गुरु वक्री होत असेल तर त्या राशीच्या मुला मुलींची लग्न ठरल्या जात नाही किंवा लग्नाच्या तारखा गुरु मार्गी होईपर्यंत घेतल्या जात नाही. तर हे मंगळ दोष कळाला का, कुठे कसा बघायचा? कन्फ्यूज आहे कारण आता नवीनच विषय आहे, पण जसं जसं तुम्ही एक एक तुमचा विषय उलगडत जाईल तसं तसं तुम्हाला ह्या गोष्टी समजत जातील. काही शंका आहेत? काही शंका आहेत का? तुम्हीच काही कठीण बोलत विषय नाहीये. आहे. कठीण विषय काय आहे. म्हणता? हा विषय कठीण आहे. विषय कठीण आहे. हो, कठीण विषय, कठीण असा नाही म्हणताय ना. हा पहिल्यांदाच तुम्ही बघताय म्हणून असं वाटतं, पण जसं जसं आपण हे उलगडत जाऊ एक एक गोष्टी तशा हा. तशा त्या तुमच्या लक्षात येत जातील, असं आहे. हम्म. म्हणजे असं की मंगळ दोषाचा इतकाही बाऊ करू नये. आता मंगळ दोष निवारणासाठी बरेच जण कुंभविवाह करायला लावतात. कुंभविवाह म्हणजे काय असतो,
आता मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल तर तिचं पिंपळाच्या झाडाशी विवाह केला जातो किंवा विष्णूंशी विवाह केला जातो. आणि पुरुषाच्या पत्रिकेमध्ये तर असा कडक मंगळ असेल, म्हणजे अष्टमातलं मोस्ट ऑफ मंगळ असेल तर हे कुंभ विवाह, अर्क विवाह केले जातात. म्हणजे मग पुरुषाचं म्हणजे जातकाला रुहीच्या झाडाशी लग्न लावल्या जातं आणि मग ते आपलं दुसरं म्हणजे आपलं नेहमीप्रमाणे होतं. म्हणजे आपल्या लग्नाच्या आधी ते लग्न लावल्या जातं. म्हणजे असं समजतात की बाबा अरिष्ट टळतं किंवा कोण आपलं मंगळाचा जाप करून घेतात. तर असे आहेत ते असे म्हणजे उपाय आहेत. पण असं सरासर माझं सांगण्याचं सरासर तुम्ही असं सॉरी पटकन असं बघून गृहीत धरू नका की बाबा हा मंगळ ह्या स्थानातला, पण तुम्ही बघा तो कोणत्या राशीत आहे तेही बघणं गरजेचं आहे. तो कोणावर बघतोय. आता समजा मंगळाला गुरु तर 5व्या दृष्टीने तरी बघत असेल तरी तो मंगळ सौम्य होतो का, तर कुठून तरी गुरु त्याला लगाम घालणार. म्हणजे अशा पत्रिकेमध्ये बारीक बारीक बारकावे आहेत, तर ते बारकावे बघूनच तुम्ही ठरवा मंगळ दोष कसा बघितला जातो. सरासर नुसतं स्थानांवरनं बघू. आता हे म्हणजे कसं आपली कार्यशाळा आहे म्हणून, पण आता आपला हा जेव्हा कोर्स सुरू होईल 7 महिन्याचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं डीपली एकदम स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित शिकवल्या जाणार. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्या युत्या हे सगळ्या गोष्टी कशा बघायच्या, तो आपला एक सखोल अभ्यास असणार आणि आपल्याकडे वेळ असणार. त्यामुळे ते लेक्चर तुमचे हे संपूर्ण सखोल मिळणार आहेत तुम्हाला. अजून काही शंका? मॅडम याचं काही पुस्तक वगैरे असं आहे, मिळेल म्हणजे कुठलं पुस्तक घ्यायचं वगैरे असं याच्यासाठी? पुस्तकं तशी पाहायला लागली तर खूप आहेत, तशी ग्रंथ भरपूर आहेत. हम्म. हा ग्रंथ आहेत, भरपूर आहेत. तुम्ही पारिजातक वाचू शकता, बृहत पराशरी आहे ते वापरू शकता, कौमुदी आहे. हम्म. पुस्तक अशी अफाट ग्रंथाचे आहेत, भरपूर ग्रंथ आहेत. हिंदीमध्ये मोस्ट ऑफ सगळे ग्रंथ आहेत. हे मराठीमध्ये नाही आहेत, हिंदीमध्ये आहेत. आणि संस्कृत श्लोक वगैरे आहेत त्यांचे. अच्छा. आहेत पुस्तकं आहेत वाचण्यासारखे. म्हणजे अभ्यास करायला तुम्हाला पाहिजे तर पुस्तकं भरपूर मिळतील, पण पुस्तक नक्की कोणतं घ्यावं हे सुद्धा आहे. कारण बरेच जण उगाच काही धातूर मातूर लिहून पुस्तकं विकतात, तर हम्म. तसं नसलं पाहिजे. व्यवस्थित गायडन्स वाली पुस्तकं पाहायला गेली तर तुम्ही ही तिन्ही ग्रंथ वाचू शकता. हम्म. तुमचं आहे का याला टच आहे, शिकलेलं थोडंफार शिकलेलं आहात आधी? नाही नाही नाही, सुरुवात करतोय. अच्छा. नाही असं वाटतं आपल्याला, पण जसं जसं आपण ह्या प्रवाहात जातो तसं तसं आपल्याला एक एक पैलू उलगडत जातात ह्याचे. मग इतकं कठीण नाही वाटत आपल्याला. आणि कोणताही अभ्यास थोडा आपल्याला सुरुवातीला कठीण वाटतोच ना, मग बरोबर. हळूहळू पोचतो तिथपर्यंत. मॅडम एक याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रश्न आहे हा की बोला. की जसं आपल्या याच्यामध्ये पंचांगामध्ये तिथी ज्या असतात, हा एकीकडे आपण म्हणतो की सूर्योदयाला जी तिथी असली ती आपण मानतो, ठीक आहे ना. हा परंतु हो आदल्या दिवशी सुद्धा समजा एकादशी, समजा उदाहरण जर घेतलं तर एकादशी सुरू आदल्या दिवशी होते तशी, परंतु हा पंचांगामध्ये दिलेलं असते की एकादशी समजा दुसऱ्या दिवशी आहे, कारण त्यावेळी हम्म सूर्योदय म्हणजे त्या तिथीला म्हणजे त्यावेळी होतो. तर मग आदल्या हो. दिवशीची तिथी कुठली मानायची? नाही, आदल्या दिवशीची तिथी मग एकादशी नाही धरल्या जात ना, कारण हा आपल्याकडे कसं आहे, सूर्य जी तिथी बघतो हा, ती तिथी बरोबर आपण धरायची. हा बरोबर. मग एकादशी ही त्या तिथीचीच असते. त्याच्यामुळे बघा स्मार्त एकादशी आणि हा, आपली आणि ही भागवत एकादशी.
भागवत एकादशी. आणि जास्त करून स्मार्त एकादशी ही दुपारनंतर वगैरे चालू होतात. ते हा. जास्त गुजराती मारवाडी ती लोक करतात. आणि आपण जी सूर्योदयाची असते भागवत एकादशी ती आपण करतो. म्हणजे असं ह्याला काय कधी कधी काय होतं म्हणजे ही तिथीची काय झाली वृद्धी झाली. आता हे तिथीचं श्रेय वृद्धी ह्या सुद्धा गोष्टी आपण ह्या आपला जो 7 महिन्याची कार्यशाळा आहे त्याच्यामध्ये आपण तेही शिकणार आहे. कारण बरेच वेळा बघा आता गेले 3 वर्षापासून बघा दिवाळीचं लक्ष्मीपूजनचा गोंधळ चालू असतो. म्हणजे आपल्याला कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं की लक्ष्मीपूजन ह्या तारखेला आहे. आणि बरोबर. पाहायला गेलं तर बघा अमावस्या आज दुसऱ्या दुपारी दिवशी. 2 वाजल्यापासून लागते आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता अमावस्या संपते. अशा पद्धतीत सुद्धा चालू आहे गेल्या 3 तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नक्की कोणती अमावस्या करायची म्हणजे बरोबर. तर ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत ह्या कार्यशाळेमध्ये. म्हणजे खूप असे बारकावे छोटे छोटे बारकावे आहेत की बाबा तुम्ही तुमचं स्वतःच सगळं बघू शकता. म्हणजे ह्याला अक्षय तिथी बोलतात किंवा वृद्धी तिथी बोलतात तर ती कशी बघतात. तर हे सगळं आपलं पंचांग जो विषय आहे आपला ह्या कार्यशाळेतला तर त्याच्यामध्ये आपलं हे सगळा अभ्यासक्रम आहे. बरोबर. आणि हे पत्रिका बनवताना मग ती कुठली तिथी मानली जाते? समजा जन्म जर झाला एखाद्या स्मार्त म्हणजे सुरू झाल्यानंतर झाला परंतु एकादशी किंवा दशमी ही दुसऱ्या दिवशी आहे तर मग याच्यामध्ये पत्रिका बनवताना आपण कुठली तिथी त्याच्यामध्ये मानणार? आता बघा आता आजची तारीख काय आपली 4 तारीख बरोबर. आजच्या बरोबर. 4 तारीख समजा आता पंचमी आहे. पंचमी ही सकाळी 8 वाजेपर्यंतच होती बरोबर. असं बरोबर. म्हणजे हा. उदाहरण हा. पंचमी 8 वाजेपर्यंत होती. 8 नंतर लागली षष्टी. हा. पण त्या मुलाचा जन्म तर 7:50 ला झाला असेल तर बरोबर. त्याची तिथी काय आली पंचमी आली. बरोबर. हा. आणि पण मग या त्याचा जन्म हा बोला. कशी मग षष्ठी जी आहे ती उद्या राहील समजा? नाही उद्या राहील असं नाही म्हणता येणार. आता 8 वाजता तुमची षष्टी चालू झाली समजा आज सकाळी 8 वाजता षष्टी चालू झाली आहे. पण मुलाचा जन्म तर तुमचा आजच्या ह्या दिवसामध्ये रात्री 12 वाजता तरी झाला आणि षष्टी तिथीच चालू असेल तर ती षष्टी तिथीच येणार. तर तिथे सूर्योदयाचा प्रश्न नाही. हा. ओके. तिकडे जेव्हा तिथी बदलते ना ती येणार. ती वेळ घ्यायची. हा त्या वेळेनुसार झालाय. ठीक आहे. हा. झालं थांबूया आणि आपण आता उद्या. एक हा एक बोला. अजून मॅडम थोडासा म्हणजे आता सूर्योदयापासून जी तिथी सूर्योदय बघेल ती तिथी मानतो आपण. तर समजा सूर्योदयाच्या आधी समजा ती तिथी नाही राहणार नाही धरले हा जाणार असं हा सूर्योदयाच्या आधी नाही. कारण आपण दिवस तर हा सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत मानतो ना. हो हो. ओके. ठीक आता आहे. सूर्योदय बघा रोजचा सूर्योदय आपल्याला लिहिलेला असतो. आता सूर्योदय समजा सकाळी 6:49 सूर्योदय असेल. आहे. हा. हो. आणि सूर्योदय समजा 6:49 अष्टमी स्थिती आहे. हा. आणि ती तिथी बदलते 7:10 बरोबर. हा. पण तरी काय झालं सूर्योदयाने कोणती तिथी बघितली आहे अष्टमी बघितली ना. हा हा. हा. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या 6:49 सूर्योदय आहे लक्षात घ्या. आणि बरोबर. त्यावेळी अष्टमी स्थिती आज म्हणजे कालपासूनची चालू आहे. पण बरोबर. ती बदली होते 7:10 पण तरी आपण जेव्हा पूर्ण दिवसाचं जेव्हा पंचांग बघतो म्हणजे आपल्याला हा समजा अष्टमीची पूजा करायची आहे हा तर हा. तरी आपण ती पूजा कधी करणार आजच करणार. कारण ती कधी बदलली आहे सूर्योदयानंतर बदलली आहे. तर आपण नवमी नाही धरणार ती अष्टमीच धरणार. हा हा हा. बरोबर. बरोबर. हा. ठीक आहे मॅडम धन्यवाद. थांबूया आपण.
उद्या आपलं दुपारीच लेक्चर असेल. उद्या आपण काळसर्प योगावर थोडं बघूया. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू मॅडम. Yes.